शुभ सकाळ माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, दुपारच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला, मॉर्निंगची टाईम आहे. जसं की नाही, पहिल्यांदा एकदा टमाटे मी चिरून वाळू घातले होते. ते टमाटे की नाही वाळताना त्याचं मला लोणचं करायचं आहे. आणि हे जे टमाटे ना पुन्हा दुसऱ्या वेळेस निघलेले आहेत आपल्या फार्म हाऊसमध्ये. आणि कसं आता टमाट्याचं पण सीझन आहे, टमाटे पण भरपूर लागले, तर त्याच्यामुळे की नाही पहिला तर थोडी सगळ्या वाळ्या टमाट्याच्या. आणि आता हे जे आहे ना दुसरे टमाटे जे मी कट करून इथं रात्रीच भिजू घातले होते, जसं की मीठ टाकून. आणि आता की नाही सकाळी जे ना ते टमाट्याचं तर लोणचं मला आज करायचं आहे. आणि हे टमाटे मी वाळू घालणार आहेत, कारण की नाही हे खार करायला की नाही हे लोणचं करण्यासाठी अजून 15 दिवस जाते. तर आणि की नाही सीझनचंच आपण एकदा करून ठेवलं ना की पुन्हा काय आता टमाटे भेटत पण नाही, तर काय नाही ना उन्हाळ्यामध्ये पण पुन्हा टमाटे खूप असे महाग होतात. त्याच्यामुळे की नाही टमाटे भरपूर निघले होते, त्याच्यामुळे डबल टमाटे इथं कट करून मी घातले होतं. आणि आता मला ह्याचं पण लोणचंच करायचं आहे, तर 2 स्टेपमध्ये लोणचं होणार आहे. तर चला, इथं जे आहे ना आमच्या जिनीची झोप खायली आणि तिला दूध टाकलंय, थोडंसं दूध पिली, थोडंसं ठुलंय. आणि तर सकाळी जे आहे की नाही मस्त घुरघुर झोपली. आणि मला की नाही आज फ्रीज साफ करायचं आहे, कारण फ्रीज साफ करायला की नाही इतका टाईम लागतो ना. दिसायला तर फ्रीज इतकुसं दिसतं, पण त्याच्यामध्ये सामान जे आपण भरू ठेवतो ना की त्याचं बघायची सोयच नाही. तसंच माझ्या फ्रीजची अशीच हाल झाली आहे, कारण की ना 8 ते 15 दिवस झाले मी फ्रीज काही धुतलं नाही. की पूर्ण क्लिनिक जे आहे ना आज मला फ्रीजची करायची, त्याच्यामुळे आधी तर पूर्ण सामान मी काढून घेणार आहे. सगळे भांडे वगैरे सगळे फ्रीजमधले घासायचे. तर आज मला फ्रीज धुवायची जी आहे ना माझी सकाळी सकाळी इथं तयारी चालू आहे. बघा, सगळं फ्रीज मी तरी काम केले. महागाचे की नाही मी स्टोअर करून ठेवले होते ना हिरवे वटाणे, ते पण तुम्हाला दाखवते की कसे राहिलेत काय नाही. आता हे वटाण्याला की नाही 1 महिना झालाय आणि मी मस्त स्टोअर करून ठेवले. तर फ्रीजमध्ये इतका बर्फ जमला होता की नाही, त्याच्यामुळं की नाही फ्रीज धुण्याच्या आधीच जे आहे ना मी फ्रीज बंद करून ठेवते, कारण पूर्ण बर्फ जे आहे पाणी होऊन निघतं बाहेर. आणि हिरवेगार वटाणे जे आहेत ना तसेच आपले फ्रीजमधले. तर जे आहे ना सगळं फ्रीज जे आहे ना माझं रिकामं झाले. आणि आधी तर मी भांडे घासून ठेवणार आहे, पुन्हा जे आहे ना फ्रीज साफ करणार आहे. तुम्ही बघू शकता एवढा सगळा जे पसारा आहे ना, हे सगळा पसारा माझ्या फ्रीजमधलाच आहे. आणि दिसायला की नाही इतकुसं फ्रीज दिसतंय, पण आपण की नाही सगळ्या जणीचे फ्रीजमध्ये सामान ठेवतात ना, कुणी जर बघितलं ना ते पण माणसं पण परेशान होतात, इतकुशा फ्रीजमध्ये एवढं सामान कशी काय ठेवतेस म्हणून म्हणते दाखवते घरी. पण काय करणार, ते ठेवावंच लागते. नाही ठेवलं की नाही ते आता उन्हाळ्याचं तर सगळं सामान जे आहे बाहेरच खराब होऊन जाते. थोडाही भाजीपाला अर्धा 1 घंटा पण मध्ये न ठेवू द्या, लगेच सुकल्याने होते. आणि चला, इथं जे आहे ना मी फ्रीज साफ करण्यासाठी घेतलंय आता. चला, मी फ्रीज जे आहे की नाही मस्त डिक्लिनिक केली नाही ना तर फ्रीज धुतल्यावानीच मला वाटत नाही. त्याच्यामुळं 15 ते 20 दिवसाला मी अशी डिक्लिनिक करीत असते. नॉर्मल तर की नाही रेग्युलर सुद्धा असं स्प्रे वगैरे लावून पुसतच असते, पण असं धुतलं ना की व्यवस्थित. आणि आपलं पण की नाही मन लागते असं निर्मळ वस्तू घरामध्ये असले ना की भाजीपाला ते ठेवायला पण फ्रीजमध्ये की नाही चांगलं वाटतं. आणि एकदम की नाही सगळं कोंबू असं सामान ठुलं की नाही की बिलकुल मन पण लागत नाही, ते कसं बघायला चांगलं वाटत नाही. आणि घरामध्ये वातावरण बी एकदम स्वच्छ सगळं केलं की नाही की वातावरण प्रशस्त वाटतं. मनालाच एक शांती वाटते की माझं घर स्वच्छ आहे, छान आहे म्हणून. त्याच्यामुळे की नाही टाईम कितीही लागू द्या, आता तर 12-1 नक्कीच कामाला बघायला रोज व्हायलाय. कारण की नाही आगावचे कामं रोजच चालू येतं आणि अजून उन्हाळी कामं तर चालू होणं बाकीच आहे. आणि ऊन पण पडू लागले. तर सकाळी सकाळी जे आहे की नाही मी फ्रीज साफ केलं आणि पुन्हा कॉटनच्या कपड्यानं जे आहे ना फ्रीज साफ वरून जे आहे ना कपडा मारून घेतला ना
की बिलकुल असे डागं वगैरे पाण्याची काहीही राहत नाही. त्यांना अर्धा एक घंटा की नाही आता बाहेर जसं की फ्रीजचे भांडे घासायचे त्याच्यामुळे फ्रीज की नाही उघडं ठेवलं ना की जसे की नाही आपण काही बी वस्तू ठेवतो ना त्याचा थोडासा वास जे आहे ना दरमळतो मध्ये, तर ते बिलकुलही वास येत नाही काय नाही. त्याच्यामुळे जे मी फ्रीज धुतलं ना की फ्रीज असं थोडंसं खुल्लं करून ठेवत असते, कारण अर्धा एक घंटा, कारण पुन्हा रेग्युलर जे आहे ना फ्रीज लावलेलंच असते. त्याच्यामुळे की नाही आता फ्रीज जे आहे ना पूर्ण साफ झाले आणि आता जे आहेत ना पूर्ण मग त्याच्यामधले जे भांडे वगैरे घासलेले आहेत ना ते सगळे मला लावून घ्यायचे. तर सगळं फ्रीज वगैरे सगळं स्वच्छ घासून घेतलं आहे. पूर्ण जे सामान आहे ना सगळं असं लावून टाकले, जसं की नाही सब्जीचे डबे वगैरे कोणते खराब सामान असलं ना ते पण मी काढून टाकले, कारण की नाही सगळं ठेवण्यातच टाईम जात आहे, आपल्याला काही टाईमच भेटत नाही ते साफसूफ करण्यासाठी. एकदा काढलं की नाही सगळंच काम मी स्वच्छ करीत असते. आणि पुन्हा की नाही सगळं फ्रीज वगैरे साफ करून वर गेले होते टेरिसवर, कारण की नाही सकाळी जे फोडी काढून ठेवल्या होत्या की नाही टमाट्याच्या त्या वाळू घालायच्या होत्या. पुन्हा जराशा मी जे आहेत ना घेवड्याच्या उसऱ्या पण केल्या होत्या ना त्या उसऱ्या पण मला वाळू घालायच्या होत्या. आणि टेरिसवर गेलं ना की सगळं वाळू घालायचं, पुन्हा खाली आणायचं सामान, काही वर न्यायचं, हे सगळे जे काम आहेत ना एकाच म्हणलं ती एकेच वेळेस मी करीत असते, कारण बार बार जे आहे ना टेरिसवर जायला टाईम भेटत नाही. त्याच्यामुळे इथं जे आहेत ना टमाट्याच्या फोडी वाळू घालून घेतल्यात मी. आणि जसे की नाही आपल्या फार्म हाऊसमधल्या मिरच्या पण निघल्यात, त्या मिरच्या पण इथं वाळू घातल्यात. आणि सकाळचे जे काम आहेत ना म्हणजे एवढे जे काम आहेत ना सकाळी पार पडलेत बघा.
आणि चला ताईंनो, आता लागलाय उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्या ताईंचं एकच काम असतंय की वाळू घालणं आहे, त्या वस्तू पण उन्हाला टाकणं, साफसूफ करणं आणि उन्हाला वस्तू की नाही. दरवर्षीच आपण काही पापड्या वगैरे शिल्लक असतात ना त्या पण उन्हाला टाकतो, डाळी उन्हाला टाकतो आणि ज्या नवीन डाळी आहेत ना ते पण करायचं काम सुरू होतं. तर आता मजात उन्हाळी कामं असे सुरू झालेत. तुमचे कामं सुरू झालेत की नाही, काय काय करणार आहेत उन्हाळ्यामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चला मजात टमाट्याचं लोणचं इथं तयार होतंय आणि ह्या जे आहेत ना पहिल्यांदा फोडी केलेल्या आहेत ना टमाट्याच्या, आणि त्याचं लोणचं जे आहे मला घालायचं आणि हे जे आहे ना दुसरं लोणचं आहे. आणि ह्या फार्म हाऊसमधल्या आपल्या लाल सुर्ख मिरच्या निघल्यात. तर कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की